आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह पवार वस्ती खराबवाडी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे। निमंत्रक शंकर शेठ कृष्णाजी पवार, श्री राजेंद्र कृष्णाजी पवार, श्री बाळासाहेब कृष्णाजी पवार। मार्गदर्शक हबप श्री अनिल महाराज वाळके। कीर्तनकार दिनांक श्री हनुमान महाराज डांबे। कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख। कीर्तनकार श्री भरत महाराज थोरात। कीर्तनकार श्री आसाराम महाराज बडे। कीर्तनकार श्री ज्ञानेश्वर माऊली कदम। कीर्तनकार श्री महंत अमृत महाराज जोशी। कीर्तनकार श्री आत्माराम महाराज शास्त्री। कीर्तनकार श्री बाबासाहेब महाराज इंग्रज। कीर्तनकार श्री प्रकाश महाराज बोधिले। कीर्तनकार श्री उल्हास महाराज सूर्यवंशी। कीर्तनकार श्री शंकर महाराज पांचाळ। कीर्तनकार श्री अनिल महाराज वाळके यांचे काल्याचे कीर्तन। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। गेले 24 वर्ष अशा प्रकारचा पूर्ण हा अखंड हरिनाम सप्ताह परमपूज्य परमादरणीय प्रातस्मरणीय पितृतुल्य कृष्णाजी बाबा पवारींनी या रोपट्याला लावित असताना अतिशय छोटस हे रोपलं, पण आमच्या चारही बंधूंना त्यांना पाणी घालायचं सुंदर काम केलं आणि आज हा लावलेला छोटस रोप मला वाटतं वटवृक्षामध्ये हे परिवर्तित झालेलं आहे। इवलेशे रोप लावेले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी, म्हणून त्याचप्रमाणे आमच्या मातोश्री श्रीमती कमलाबाई कृष्णाजी पवार, आम्ही त्यांना प्रेमाने शबरी माता म्हणतो आम्ही सगळे आळंदीकर मंडळी, कारण रामाला जितकं शबरीनं प्रेम दिलं त्याच्याही काही पटीनं मला वाटतं आमच्या या शबरी मातेचं प्रेम आहे। सुंदर संस्कार, कष्ट आणि कष्टातून हा संपूर्ण फुलवलेला मळा 25 वर्ष सातत्याने सेवा घडली, तपपूर्ती सोहळा पाठीमागे झाला आणि 25 वर्षामध्ये पदार्पण करीत असताना एवढा भव्य आणि दिव्य स्वरूपात सप्ताह प्राप्त झाला। पूर्ण महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून हा सप्ताह पूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये गेलेला आहे। रात्रंदिवस या सप्ताहाच्या कमिटी आमच्या सगळ्यांच्या मोबाईलवर चालू आहेत। खूपच सुंदर अशा प्रकारचा हा सप्ताह चालू आहे, नामयज्ञ चालू आहे, भव्य दिव्य स्वरूपात नामयज्ञ चालू आहे। त्याला कारण असं आहे की त्याच्या पाठीमागे एक पार्श्वभूमी असती। संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, भजन आणि टाळ कोणाच्याही घरी वाजत नाहीत, टाळ वाजण्यासाठी तो वैष्णव असला पाहिजे, त्याच्याच घरी टाळ आणि भजन होत असतं। वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जनते सदा जन जनते वैष्णवा वैष्णवा घरी बसणाऱ्याला एक विनंती, एकदा सगळ्या कलाकारासाठी अगदी जोरात टाळ्या वाजा, सगळ्या कलाकारासाठी वा वा, मनापासून वाजा, मुक्त मनाने वाजा। आणि तुम्ही जर खुश असाल तर हे 7 दिवस तुम्हाला जितकं प्रेम दिलं, इतका आनंद झाला, असं महाराष्ट्र तू मध्ये बोलू नको मस्त। आणि जर वाटलंच तर सुंदर येणे परमार्थिक आनंद दिला, जर पिशा बिशा आणल्या असेल तर करा मोकळे कीर्तन झाल्यानंतर। म्हणून माझा विषय आहे की आजचं हे जे कीर्तन आहे 25वं,
25 काल्याचे कीर्तन आहे. या कुटुंबियाच्या माध्यमातून हे चालू असणारा नाम यज्ञ. महाराज, आपण पूर्ण महाराष्ट्रभर फिरतो. रोज आपण कुठे कुठे वेगळ्या वेगळ्या सप्तामध्ये कीर्तन करतो. पण मला वाटतं या कुटुंबाचं जे प्रेम आहे वारकरी संप्रदायावर, विशेष करून वारकरी शिक्षण संस्था, विशेष करून आळंदीकर मंडळीवर, या कुटुंबाचं जेवढं प्रेम आहे ना, तेवढं मला वाटतं आपल्याला महाराष्ट्रात कुठे देखील बघायला मिळणार नाही. मला वाटतं खरा महाराजाचा लाड जर पुरल्या जात असेल ना, तर या पवार वस्तीवरच पुरल्या जात असेल महाराष्ट्रामध्ये. अहो, कीर्तनकाराच्या नुसतं सत्काराचा खर्च 2,500 आहे महाराज. म्हणून हा आपला जो सप्ताह आहे ना, हा नुसता क्वांटिटीचं नाही, नुसतं क्वांटिटी नाही, गर्दी नाही, इथं क्वालिटी अशा प्रकारची आहे. आणि शक्यतो क्वालिटी आणि क्वांटिटी एकत्र कधीच येत नसते. आम्ही 300 टाळकऱ्याचा सप्ताह बघितला आणि चाललाय टाळकरी कुंकडाची. इथं क्वालिटी बी आणि क्वांटिटी बी. आदरणीय प्रातस्मरणीय या टाकीव साहेब, या वरती या स्टेजवर या. आमचे आदरणीय श्री हरिभक्तपरायण संगीत अलंकार, संगीत सम्राट, भजन सम्राट. खरं तर मला एक आश्चर्याचा धक्काच बसला. इंगोले गजानन महाराज इंगोले आणि 7 दिवस आमच्या सप्ताहामध्ये उपस्थिती. आज ते उत्कृष्ट कीर्तनकार आणि फक्त सप्ताहाचं नेतृत्व अण्णांचं आहे म्हणून त्यांनी स्वीकारला सप्ताह. दत्ता महाराजांनी त्यांनी किती सुंदर गायन आहे. खरं तर कीर्तनामध्ये असा शांत रस असला पाहिजे. कीर्तनामध्ये कोणता रस असला पाहिजे? शांत. अजून एकाही ट्रिपमध्ये गाडीला एवढं देखील खर्चटलं नाही की गाडी पंक्चर झाली नाही. ही कोणाची कृपा आहे? ही कशाचं चालतं, कशामुळे चालतं? एक श्रद्धेतून चालतं. कशात? म्हणून त्यांनी सांगितलं, राजू शेठ असतील, आमचे दादा असतील, सगळीच मला कोणतरी म्हणलं यांचं कीर्तन आता आमचं वर्णन करण्यात जाईल. आज इकून बोलत येत नाही, बोल आमचं नावच नाही घेतलं, काय करावं तरी काय मी आता. म्हणून आमचे दादा असतील, आमचे राजू महाराज असतील, आमचे बाळासाहेब महाराज असतील, विजय शेठ महाराज असतील, ही सगळी मंडळी अतिशय मला 5वा भाऊ अशा प्रकारचं मानतात. मला काही जर अडचण झाली ना, तर मी खराबवाडीला येतो. मामा खरे का नाही? म्हणजे मामाने सांगितलं, महाराज ज्या वेळेस खराबवाडीला येताना त्यावेळेस आपल्या खात्यावरून पेट्रोल डिझेल भरून गाडीला टाकायचं. म्हणजे गाडीचे हप्ते हे भरते आणि डिझेल ते टाकतात. काय लागते काय आपल्याला? कशाला बोंबलत फिरायचे रोज कीर्तन करण्यापेक्षा? इथंच राहायचं. आता इथं नाही राहणार मी, जाणार पण पुन्हा येणार. चुकीलं बरं का, सॉरी बरं का. ते पुन्हा येईन म्हणलेलं घोटाळा होतो. आला बाबा पण दुसऱ्या दिवशीच गेला. त्याच्या मी काय असं एक घरातलं कीर्तन आहे आपलं, एक सुंदर अशा प्रकारचं होतं. आणि म्हणून आज काल्याचं कीर्तन आहे. काला एक सुंदर अशा प्रकारचं कीर्तन असतं. पण काल्यासाठी अभंग निवडलेला आहे. देखील असे माती खाता, दावी आणि बांधी माता, जाळी घेवणी कांबळी काठी, गाई वळी वेणू पाठी. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराणी हे भगवान परमात्म्याने जी माती खाल्लेलं जे प्रकरण आहे त्यापैकी एक अभंग आहे. महाराज म्हणतात, भगवान परमात्म्याने माती खाल्ली ती यशोदेने पाहिली. यशोदेने पाहिल्यानंतर ते भगवान परमात्म्याने परमात्म्याला यशोदेने दावेने बांधलं. आणि दावेने बांधल्यानंतर तरी देखील भगवान परमात्मा खोडे करायचं काय राहत नाही. म्हणून भगवान परमात्म्याला सांगितलं की आता तू बाहेर जायचं. मग जाळी कांबळी घेवणी काठी, गाई वळी वेणू पाठी. महाराज म्हणतात, भाग्य आहे या मंडळीचं की तो परमात्मा यांच्या पोटी बाळ म्हणून झालाय. काय प्रेम असेल, काय भाव असेल त्यांचा. म्हणून मोठे भावार्थाचे बळ, देव झाला त्यांचे बाळ. परमात्म्याने इतकं वेद लावलं की आता जा म्हणलं तरी परमात्मा गोकुळातून मथुरेतून जायला तयार नाही. तुका म्हणे भक्तासाठी देव धावे पाठोवाटी. विठ्ठल विठ्ठल काला म्हणजे परिपूर्णतेचं अशा प्रकारचं लक्षण आहे. काला म्हणजे प्राप्त वेळेला प्राप्त झालेलं जीवन आहे.
काला हा प्रतीक असेल, पण खऱ्या अर्थाने काला वेगळा सांगितलेला आहे. कशासाठी करायचं हे सगळं खटाटोप, कशासाठी वारी करायची, कशासाठी ज्ञानेश्वरी पारायण, कशासाठी दिंडी, कशासाठी सोहळा, कशासाठी गाथा पारायण, कशासाठी नामस्मरण, कशासाठी जप, कशासाठी तप, ही सगळं आपण जे करतो ना, हे कशासाठी करतो? फक्त जीवनामध्ये काला प्राप्त व्हावं म्हणून करतो. आणि जोपर्यंत काला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपलं हे थांबत नाही. विठ्ठल विठ्ठल. जीवाला साधना करूनच साध्यापर्यंत जावं लागत असतं. संतांना साधनाच्या द्वारे साध्यपर्यंत जात नसता संत, ते उपजताच तिथपर्यंत पोहोचलेले असतात. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगडीत चांगदेव. काल्यापर्यंत तुम्हा आम्हाला साधनाच्या द्वारेच जावं लागणार आहे, हे खटाटोप करूनच जावं लागणार आहे. पण संतांचं तसं नसतं. ज्ञानोबराय सांगतात, अर्जुना तुला भगवत प्राप्तीपर्यंत जायचं असेल तर तुला साधनाच करावी लागणार आहे. साधनाच्या द्वारे काही मिळू शकत नाही महाराज. किती सुंदर चिंतन सांगितलंय भगवान श्रीकृष्णाला, अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने. जोपर्यंत तुला साध्याची प्राप्ती होत नाही, याचा अर्थ जोपर्यंत तुला कालेची प्राप्ती होत नाही तोपर्यंत तुला ती अट्टहास साधना करावीच लागणार आहे. जोवरी अर्जुना तो भेटे न मना, तवरी साधना भजवे. अर्जुना तोपर्यंत तुला ती साधना करावीच लागणार आहे, की जोपर्यंत तो आत्मबोध याचा अर्थ काला प्राप्त होत नाही तोपर्यंत. महाराज हे तुमच्या आमच्यासाठी साधन सांगितले. हे जगद्गुरु तुकोबरायसाठी, ज्ञानोबरायसाठी हे साधन तुमच्या आमच्यासाठी आहेत. ज्ञानोबराय म्हणजे साधनाच्या द्वारे साध्यपर्यंत पोहोचलेलं जीवन नाही. तुकोबराय म्हणजे साधनाच्या पर्यंत साध्यपर्यंत पोहोचलेलं जीवन आहे. हे बद्दम बोलतो. आज माझ्या समोर ज्येष्ठ कीर्तनकार ते आमचे नाणेकर महाराज आहेत, त्यांनी सुंदर प्रवचन केलं त्या दिवशी. हे मोठे मोठे तोलून मोलून आलेली माणसं आहेत. हे आमचे टाकवे साहेब आहेत. नाना हे नाना तर परीक्षक आहेत, संध्याकाळी सांगतात कसं झालं, काय झालं, आळणी खरड चांगलं कळतं त्यांना. आणि मला वाटतं आमचे भजनी मंडळ आहेत ना सगळे खरावाडीचे, त्यांना आळणी खरड लय लवकर कळतं. म्हणजे रसज्ञ सगळे. रसज्ञ शब्दाचा अर्थ आहे की ते चाखून त्यांना तितकं तोला मोलच अशा प्रकारचं लागतं. म्हणून साधनाच्या द्वारे तुम्ही आम्ही आहे. तुम्ही इथपर्यंत पोहोचलात का नाही? कसे आले तुम्ही? साधनाच्या द्वारे आले. कोण मोटरसायकल आलं, कोण पायी आलं, कोण फोर व्हीलर मध्ये आलं, कोण कोणत्या गाडीत आलं, कोण कोणत्या गाडीत. साधनाच्या द्वारे का डायरेक्ट प्रगटली नाही. हे तुम्ही आम्ही जसं इथपर्यंत साधनाच्या द्वारे आलो तसं तुम्हा आम्हाला परमात्मेपर्यंत जाण्यासाठी साधना करावं लागतात. पण संत साधनाच्या द्वारे जात नाही, तर संत म्हणजेच साध्य. ऐका, संत म्हणजेच काय आहे? साध्य आहे. ज्ञानाचा सागर हे ज्ञानाचा सागर.
ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव सुखाचे कोंब की मनुष्यपण भांब लौकिक भागो उपजताचे ज्ञानी हे शिकायला जावं लागत असतं महाराज. पण नानाच्या या नातवाला हे उपजतच सगळं आहे. मी रात्री या ठिकाणी बसलो होतो, तो मृदंग वाजत होता आणि लक्षपूर्वक चांगला ठेका वाजत होता. हे उपजता जास्त. आमचा एक नातू आहे, तो बी असं मस्त वाजवतो. परवा बसला होता कीर्तनात, आमचं लक्ष होतं त्याच्याकडे. असं बरोबर चाल झाली टाळ वाजवतो, चाळ बंद झाली का बंद होतो. ही शिस्त ही उपजतच असते. संतांच्या द्वारे संत हे प्राप्त झालेले असते. तुमच्या आमच्या जीवनामध्ये काला साध्याच्या द्वारे प्राप्त होतो. कालामध्ये एक प्रकारचं साध्य आहे आणि तो आता आपल्याला मिळणार आहे. आणि काला म्हटलं का त्याच्यासाठी एक असं प्रकारचं एक बंदिस्त विषय असतो, एक ठराविक विषय असतो. याच्या व्यतिरिक्त मामा मला इकडे तिकडे जाता येत नाही आज. काला म्हणजे एक ठराविक विषय असतो. काल्याच्या दिवशी इतर गोष्टी चालून चालत नाही. काल्याच्या दिवशी चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी. आपल्या नंतरची पिढी, तीन पिढ्या स्टेजवर. ते होले महाराजांची एक पिढी, आपली एक पिढी आणि पुढली पिढी. पण होले आपल्या नंतरच्या पिढीला आपल्याला लवकर खड्ड्यात घाला वाटते. आमचे सातव महाराज, अरे काय मस्त प्रवचन ऐकलं मी परवा. हे सगळ्यांचे प्रवचन मी बसून ऐकले. कधी ऐकायला मिळालं आम्हाला, आता सांगायलाच वेळ नाही तर ऐकायला कधी मिळायचं. पण यांचे सगळ्यांचे हे नवीन नवीन आमचे कीर्तनकार प्रवचनकार आहे ना, इंग्लिशमध्ये प्रवचन करायला लागले, इंग्लिश बोलायला लागले आमचे 2-3 जण. मस्त प्रवचन. हे भविष्यातले का आत्माराम शास्त्री होणार नाही. ज्याला कळलं त्यांच्याबद्दल धन्यवाद, आणि ज्याला नाही कळलं त्यांच्यासाठी प्रसाद तयारी. उच्चारावे. आमचे बंधू देखील, आमचे थोरले बंधू भाऊसाहेब महाराज वाळके, हे 3 दिवस या ठिकाणी ठाण मांडून येते. घरचा सप्ताह आहे, आपला सप्ताह आहे. आमचा पुतण्या योगेश, हे सगळीच मंडळी या मांजरेवाडीकडे बी आले. त्यांचं थोडं प्रेम कमी झालं माझ्यावर, ते नाही म्हणते नाही का. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. हे कीर्तन आपलं हसत खेळत चालणार आहे, अगदी आनंदात चालणार आहे. केले देवे गोकुळी. महाराज म्हणतात चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आजच्या कीर्तनामध्ये जर भगवान परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण करायचं असेल आणि ते गोकुळातलं करायचं असेल तर प्रथम आता त्याला गोकुळात आणल्या गेलं पाहिजे. कारण न आणता चरित्र कसं उच्चारण करायचं त्याच्यासाठी त्याला आणलं गेलं पाहिजे. वा वा. आता तर अन्न आले का कार्यक्रमच संपला. आता अण्णा म्हणल्यावर काय होय. आता एक अण्णा बोलत होते, आता दुसरे बी अण्णा आले. खुर्ची घ्या. आदरणीय आपल्या भागाचे भाग्य विधाते आणि वारकरी संप्रदाय जोग महाराजांच्या संस्थेवर विशेष प्रेम करणारे
आदरणीय आमचे माननीय विद्यमान आमदार माननीय दिलीपरावजी मोहिते पाटील अण्णा हे देखील या ठिकाणी काल नुसता फोन केला. मी होतो फोन करताना फोन केला तर अण्णा लगेच या ठिकाणी उपस्थित झालेत. अण्णा वेळ किती आहे तुम्हाला? आत्ता शिक चालू झालंय आमचं. हा तुम्हाला सुट्टी देतो तसं काही नाही. आता तुम्ही एवढे मोठे माणसं आलात आणि भेट दिली तुम्ही आणि त्याच्यामुळं कसं आहे छत्रपतीच्या जगद्गुरु तुकोबारायच्या कीर्तनात परवा माऊलीनं सांगितलं की राजे छत्रपती येऊन बसले होते. आम्ही तुकाराम महाराज नाहीत पण आम्हाला तुम्ही छत्रपतीच आहात आहे. म्हणून तुम्ही आज आमच्यासारख्या कीर्तनाला यावं हे आमचं परम भाग्य आहे. म्हणून अण्णा वारकरी संप्रदायामध्ये अण्णांनी एक शब्द वापरला होता. ज्यावेळेस विठ्ठल बाबा घुले आणि मारुती बाबा कोरेकर यांचा सन्मान सत्कार ढोक महाराजांच्या माध्यमातून आपण केंद्रीय महाराजांच्या मंदिरात केला होता. त्यावेळेस अण्णांचं भाषण म्हणजे खरंच ऐकण्यासारखं होतं. म्हणजे वारकरी संप्रदायातले खरे हे 2 द्वार आहेत म्हणले. म्हणजे तुम्हाला परमार्थाच्या माध्यमातून मोक्षाकडे जायचं असेल ना तिथे खासदार बसलेले होते. काही मंडळी खासदार होते. अण्णाच्या भाषणात अण्णाने सांगितलं हे खासदार आहेत पण हे खऱ्या अर्थाने परमात्म्याकडे नेणारे 2 द्वार आहेत. परमपूज्य विठ्ठल महाराज घुले आणि आदरणीय मारुती बाबा कुरेकर मंडळी हे 2 तेव्हाचे अण्णा किती वर्ष झाले तेव्हाच ध्यानात ठेवलंय. म्हणजे म्हणून अण्णा या ठिकाणी आले. अण्णाचा सन्मान सत्कार आपण मध्ये घेतलं तर काय अडचण नाही ना तुम्हाला. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. दंडक आहे, नेम आहे, शास्त्र आहे, अगाध लीला परमात्म्याच्या आहेत. परवा कुठेतरी ऐकल्या गेलं पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, वृक्षांच्या लेखण्या केल्या, बुद्धिमतां वरिष्ठम सर्वस्थिती लिहायला बसली. ही सगळी सामुग्री संपन्न पण परमात्म्याचे गुण संपणार नाही. हे 1.5 तासात आणि 1 तासात कधी संपतेन. पण तरी देखील संतांनी थोडीशी पळवाट काढली. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळातलं चरित्र जर आजच्या कीर्तनात वर्णन करायचं असेल तर महाराज म्हणतात त्याला पहिलं खाली आणलं पाहिजे. निर्गुण निराकार असणारा परमात्मा त्याला सगुण साकार करायचे. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. बलम बलवताम चहाम कामराग विवर्जितम. सर्व देवाचा ही देव बळिया माझा पंढरीराव. एवढा मोठा बलवान त्या बलवान परमात्म्याला जर खाली आणायचं असेल तर आमच्या संतांनी त्याला खाली आणलेलं आहे. आणि आला रूपा बळे करुणी खळे हरिदासी. या परमात्म्याला खाली आणायचं असेल तर कोणतं बळ वापरलं. प्रस्तुत पहिल्या कीर्तनात आपण काही बळ ऐकली होती. कोणाच्या लक्षात असेल ना तर पहिलं जे कीर्तन झालं आपल्या इथं या वर्षीचं त्या आदरणीय हनुमान महाराजांचं त्याचे आपण काही बळ ऐकले होते. मग काहीच्या ठिकाणी शारीरिक बळ आहे, काहीच्या ठिकाणी सत्तेचं बळ आहे, काहीच्या ठिकाणी संपत्तिक बळ आहे, काहीच्या ठिकाणी कौटुंबिक बळ आहे, काहीच्या ठिकाणी बौद्धिक बळ आहे, काहीच्या ठिकाणी अशा प्रकारचं भक्तीचं बळ आहे. मग मला बोलून द्या तुम्हालाच म्हणायला लावतो. म्हणून हे काही 5-6 प्रकारचे बळ सांगितलेत. या 5 बळापैकी बाकीचे कामं होतील महाराज. या बाकीचे कामं होतील पण परमात्मा मात्र आकळल्या जात नाही. यांचं प्रमाण बरोबर आहे पण ती गाडी खाली घसरती हो. रोळाच्या खाली घसरती गाडी. मग ती रोळ मग अन्न तुम्हाला माहिती आहे ना. मग एकदम मोसम कट झाल्यावर कसं होतं. तुमचं अगदी बरोबर आहे महाराज. त्या लेवलवर चाललं पाहिजे की नाही. म्हणून भाव बळे आकळे एरविना कळे त्यांचं अगदी बरोबर आहे. त्यांना 100% नाही 101% मार्क देतो मी. पण रागो नाही ना तुम्ही. नाही रागो. रागवले तर काय अन्न आहेतच नाही. होय दादा. म्हणून गेलं माझ्या डोक्यातून गेलं पाहिजे. असंच होतं. काय सांगत होतो. बळ बळाचे प्रकार आहेत.
शारीरिक बळाने तुम्हाला बाकीचं कार्य करता येईल, पण परमात्मा आकळल्या जात नाही. बौद्धिक बळाने तुम्ही अनेकांना चितपाट करू शकतात, पण परमात्मा आकळल्या जाणार नाही. संपत्तिक बळाने तुम्ही अनेक अशा प्रकारचं करू शकतात, काही कुठे करू शकतात, पण परमात्मा संपत्ती बळाने येऊ शकत नाही. कौटुंबिक बळाने हे सगळे बळ काम करतात बरं का. शारीरिक बळ देखील लागतंय, कौटुंबिक बळ देखील लागतंय. आता या ठिकाणी हे कौटुंबिक बळ आहे, म्हणून रौप्य महोत्सव पर्यंत हा नाम यज्ञ केलेला आहे. हे बळ कोणतं आहे? हे कौटुंबिक अशा प्रकारचं बळ आहे. कौटुंबिक बळाने देखील काम केलं जातं, शारीरिक बळाने देखील काम केलं जातं, सत्तेच्या बळाने देखील काम केलं जातं. महाराज, सत्ता असेल तर काम करता येतं, सत्ता नसेल तर काम करता येत नाही. या ठिकाणी अण्णा बसलेत, आता अण्णाच्या हातात सत्ता आहे. आता अण्णा सगळे रस्ते बरोबर करून टाकणार का? हातात सत्ता आहे. पण ऐका सज्जन हो, हे सगळे बाकीचे काम करता येतील, पण परमात्म्याला खाली जर आणायचं असेल तर याच्यासाठी भावाचंच बळ लागतं. देव बोलला भावासी, देव बोलला भावासी, देव बोलला भावासी, देव बोलला देव बोलला देव बोलला देव बोलला भावासी, देव बोलला वैकुंठ सोडून वैकुंठ सोडून आला, देव बोलला देव बोलला देव बोलला देव बोलला. एवढा मोठा भगवान परमात्मा, निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा तो सगुण साकार होतोय आणि भक्ताच्या घरी म्हणेल ते काम करतोय. याचा अर्थ काय? देव बोलला भावासाठी. म्हणून भगवान परमात्मा वाकल्या जातो, तो फक्त प्रेमापट्टी वाकल्या जातो. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर चिंतन सांगितलंय पहा. ज्ञानोबारे म्हणतात एक भुंगा असतो, भुंगा आप्पा, एक भुंगा असतो, भ्रमर त्याला म्हणतात, भुंगा त्याला म्हणतात. ते भुंगा इतका कठीण असतो, त्याची ती गिरमिट इतकं कठीण असतं भुंग्याचं, की ज्ञानोबारे म्हणतात त्याच्या पुढे कोणतं येईन कसं येईन वाळलं लाकूड त्या भुंग्याच्या पुढे ठेवा. ज्ञानोबारे म्हणतात त्या भुंग्याने एकदा त्या लाकडाला आपलं गिरमिट लावलं ना, तर त्या लाकडाचं पिष्ट केल्याशिवाय राहत नाही. भ्रमर भेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे. ज्ञानोबाची भाषा आहे, भ्रमर भेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे. कोणतंही काष्ट असू द्या, कसंही असू द्या, कोणतंही लाकूड असू द्या, किती कठीण असू द्या, पण तो भ्रमर काय करतो माहिती का? आपल्या गिरमिटने आपल्या तोंडाने त्या काष्टचं पीठ करून टाकतं. पण ज्ञानोबराय म्हणतात तोच भुंगरा एकदा कमलाच्या पाकळीमध्ये अडकला रे अडकला, की ज्ञानोबराय म्हणतात तिथे तिचे प्राण जातील, पण ती कवळी पाकळी आपल्या दाताने चिरू शकत नाही. कशासाठी? फक्त प्रेमासाठी. एवढा मोठा भुंगा पण त्या कमळाच्या प्रेमामध्ये अडकतो. तसा एवढा मोठा भगवान परमात्मा जो वाकल्या गेला तो आमच्या संतांच्या भावासाठी. विठ्ठल या ठिकाणी अण्णांचा प्रथम सत्कार होईल. आमच्या परवर कुटुंबीवर अण्णांचं खूप अशा प्रकारचं प्रेम आहे. त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर त्यांचा सन्मान सत्कार करण्यात. अण्णा हे कीर्तन घरातलं आहे बरं का, त्याच्यामुळे आम्ही नेम थोडे बाजूला सारून काही अडचण नाही. महोत्सवी वर्ष 25वे आणि आज कालच्या प्रसंगी आणि मला वाळके यांचं कीर्तन चालू आहे आणि या ठिकाणी आपले
आदरणीय आमदार साहेब दिलीपांना मोहिते उपस्थित राहिले तर त्यांचा सन्मान या ठिकाणी आपले पवार परिवार शंकरराव पवार, विजयराव पवार आणि राजेंद्र पवार आणि बाळासाहेब पवार हे चौघं बंधू आमदारांचा सत्कार करतील, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. थोडी पुढे घ्या. हा अण्णा शुभेच्छा आहे आपल्या नाम यज्ञाला अखंड नाम सत्तासाठी 2 शब्द बोलतील त्यांची तशी मी विनंती करतो. वैकुंठवासी हा बापा कृष्णाजी बाबूराव पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेली 24 वर्ष ही अखंड हरिनाम कीर्तनाची सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे. आज 25वं वर्ष आहे. या रोपवे महोत्सवामध्ये पदार्पण करत असताना पवार परिवारानं आपल्या वडिलांच्या प्रती जो आदरभाव दाखवला आणि त्यांची स्मृती जागेत ठेवण्याचं काम या निमित्तानं केलेलं आहे. खरं म्हणजे ह्या पवार परिवाराच्या शेतीच्या भोवती आजूबाजूला सगळ्या ठिकाणी आता कॉन्क्रीटचं जंगल उभं राहिलं आहे आणि कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये ही हिरवळ ही निश्चितपणानं भावणारी अशा प्रकारची हिरवळ आहे. आता ही सगळी मायावनीगिरी झालेली, प्रत्येकाला पैशाची भुरळ पडायला लागली. त्यामुळे लोक आता बंगले पाडतात, बिल्डिंग बांधतात, वरचं भाड्याने देतात, उत्पन्न साधन निर्माण करतात. शेतीत आता जवळजवळ सगळ्यांनी संपवली, गोडाऊन बांधली, गोडाऊनचं भाडं मिळतं आहे. नाही म्हटलं तर खराबवाडीमधले लोक आता सुखी झालेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु ही वादळापूर्वीची शांतता आहे. आज दिसणारं सुख हे याचं दुःखात कधी रूपांतर होईल ते सांगता येणार नाही. त्याचं कारणही तसंच आहे की आपण पिंपरी चिंचवड पाहतो, भोसरी पाहतो, ह्या सगळ्या परिसरामध्ये आपल्यासारखे शेतकरी पूर्वीच्या कालखंडामध्ये होते. औद्योगिक वसाहत आली, त्याचे पैसे मिळाले, त्यावेळी आपल्याला खूप उत्सुकता असायची. लांडगे कंपनी आले, फुगे कंपनी आले, गावाने आले. उदाहरणं मी सांगतो, त्यांच्या हातातल्या अंगठ्या, त्यांच्या चाळी, त्यांच्या गाड्या, त्यांचे बैलगाडे. फार बरं वाटायचं आपल्याला की आपल्याकडे कधी येते. आता ते आलं आपल्याकडे, लोकांनी ती सुरुवात केली. पण पुढच्या पिढीचं काय? पुढच्या पिढीवर मी संस्कार करू शकलो नाही. त्यामुळे आजही माझ्यासारख्या राजकीय जीवनामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना रोज आईबाप येतात, काहीतरी करा बा, पोरगं पार बिघडले. याचं एकमेव कारण आहे की आम्ही स्वतःला काही नियम घालून घ्यायला पाहिजे होते, ते आम्ही घातले नाही. आम्ही घरामध्ये तशा प्रकारचं वातावरण करायला पाहिजे होते, केलं नाही. या सुखाच्या लालसेपोटी आम्हीसुद्धा थोडेसे वाहवत गेलो आणि त्याचं पुढच्या पिढीने अनुकरण केलं. आता मात्र आम्ही अडचणीत आलो आहे. पण पवार परिवार याच्यापेक्षा वेगळा. पवार परिवारानं संप्रदायाची वाट धरली, आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलं आणि घरामध्ये पैशापेक्षा सुख, समाधान, शांतता कशी नांदेल याचा विचार या पवार परिवारानं केला. आणि म्हणून नाही म्हटलं तरी इतरांच्यापेक्षा हे पवार कुटुंब वेगळं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आज खराबवाडीमध्ये अनेक घरं आहेत, अनेक श्रीमंत लोक आहेत. अशा प्रकारचं आपल्या वडिलांची स्मृती जागृत ठेवावी, अशा प्रकारचे सप्तेवत असे असणारे मला वाटतं हे एकमेवच घर आहे. बाकी मला काही कुठं दिसत नाही. कारण आता आम्ही इंचाचा विचार करायला लागलो. बाकीच्या लोकांनी विचार केला असं एवढी जागा इथे सोडायची, त्याच्यापेक्षा एक गोडाऊन बांधलं असतं तर भाडं चालू झालं असतं. पण हा परिसर आपल्या राहण्यासारखा योग्य झाला पाहिजे. परमेश्वराचं मंदिर दारामध्ये असलं पाहिजे. तो जो उठताना परमेश्वराचं आठवण आपल्या सगळ्यांना आली पाहिजे. अशा प्रकारची भूमिका घेऊन या परिवारानं सुंदर अशा प्रकारचा हा परिसर निर्माण केला. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. विजयराव हे वारकरी संप्रदायामध्ये आता काम करतात. आमचे मुक्ताजी शेठ नाणेकर यांच्या
नेतृत्वाखाली त्यांनी काम सुरू केलं आणि खेड तालुक्याचे वारकरी संप्रदाय अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे ते अध्यक्ष म्हणून काम करतात. एक चांगला छंद जोपासण्याचं काम त्यांनी या निमित्तानं केलं. खरं म्हणजे आझाद शत्रू कुणाच्या आध्यात नाही, मध्यात नाही, कुणाच्या भांडणात नाही. आपली परमेश्वराची सेवा करायची, काळ्या आईची सेवा करायची, याच्या पलीकडचा विषय त्यांचा येत नाही. आणि मग अशा पवार परिवारामध्ये आज दत्त जयंतीच्या या पवित्र पर्वामध्ये काल्याचं कीर्तन संपन्न होतं आहे आणि त्या कीर्तनाच्या निमित्तानं या तालुक्यामध्ये परत नेतृत्व करण्याची संधी आपण मला दिली. त्या निमित्तानं माझा सत्कार आयोजित केला. आज योगायोग फार चांगला आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्या पवारसाहेबांचा वाढदिवस आहे आज. खरं म्हणजे आत्ता चव्हाण सेंटरला मोठा कार्यक्रम 12 वाजता होता. मला त्या ठिकाणी बोलवलं होतं, पण या अनेक कार्यक्रम तालुक्यामध्ये असल्यानंतर मी त्यांना सांगितलं की बाबा मला थोडी सवलत द्या. आणि म्हणून पिंपळगावला मला कार्यक्रमाला जायचं आहे. आमच्याकडं पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं हायस्कूल आहे, तिथं बरेच लोक कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेत. म्हणून थोडंसं संप्रदायाची वाट वाकडी करून या ठिकाणी हा सत्कार सोहळा आपण आयोजित केला. मी 2 शब्द या निमित्तानं बोलायला उभा राहिलो. महाराजांचे अनंत उपकार आहेत. खरं म्हणजे आम्ही सगळीच मंडळी वारकरी शिक्षण संस्थेशी बांधलेले आहोत. वारकरी शिक्षण संस्था ज्या वेळेला स्थापन झाली त्यामुळे जे 4 विद्यार्थी होते त्यापैकी गणपतराव चिमाजीराव मोहिते पाटील हे माझे चुलते होते. त्यामुळे 4 पैकी सुरुवात 4 विद्यार्थ्यांनी झाली. 4 पैकी माझे चुलते होते. आणि माझी वडिलांची जी मावशी होती त्या जोग महाराजांच्या शिष्या होत्या. दांडेकर मामा, जोग महाराज ही सगळी मंडळी त्यावेळेला संस्थेमध्ये काम करत होती. आणि त्यांना मुलबाळ नव्हतं म्हणून त्याने अखंड इस्टेट सासवडच्या जगताबांच्या होत्या आणि अखंड इस्टेट त्यांनी त्या ठिकाणी दान केली. आणि स्वतः दांडेकर मामा सासवडला गेले. त्या ठिकाणी त्यांचा वाडा असेल, शेती असेल, त्या सगळ्याचा लिलाव केला आणि संस्थेकरता त्या ठिकाणी जागा घेतली असा इतिहास आहे. आणि म्हणून मंजुळाबाई मोहिते म्हणून मंजुळाबाई जगताप ह्या त्या संस्थेमध्ये आधारवड होते. त्यांना फार मोठी किंमत त्या ठिकाणी होती आणि त्यांच्यामुळं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी संस्थेत जाणं असायचं. आणि संस्थेनं सुद्धा आजपर्यंत आम्हाला कधी बाजूला केलं नाही. इतकं जवळचं घट्ट नातं आहे. आणि ज्या ज्या वेळेस संस्थेवर काही प्रसंग येतील त्यावेळेला निश्चितपणे मदत करण्याची माझी भूमिका असते. पुढच्या कालखंडामध्ये परशुरामबा सीतारामभाऊ जगताप हे जे सासरे झाले त्यामुळं आणखीन घनिष्ठ संबंध आलेले आहेत. त्यामुळे ही सासरवडची माणसं आहेत. असे इतके घट्ट नाते आहे. महाराजांचे मी मनापासून परत एकदा आभार व्यक्त करतो. कारण सहसा वारकरी संप्रदायातली मंडळी असं मध्येच कोणाला उभं राहून देत नाही. पण आमचे घनिष्ठ संबंध असल्यामुळं या ठिकाणी मला संधी त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. आपण सगळ्यांनीच या तालुक्याची सेवा करण्याची संधी मला दिली आहे. त्या संधीचं यापूर्वी मी सोनं केलेलं आहे आणि आत्ताही निश्चितपणानं करेल असं अभिवचन तुम्हाला या निमित्तानं देतो. कीर्तनामध्ये अधिकचं बोलू नये या विचाराचा मी आहे. आणि परत कधी आपण भेटलो तर अधिकचं नक्की बोलता येईल. आपण केलेल्या सत्काराबद्दल मी आपला ऋणी राहील. धन्यवाद. गजानन महाराज आपलं कीर्तन परत त्याच ट्रॅकवर आणून ठेवलं. गजानन पुन्हा एकदा त्यांच्यासाठी टाळ्या. कारण मला देखील कळलं नाही रेल्वेचा रूळ कधी चेंज झाला तो.
पण महाराजांनी त्याच लेवलवर तिथेच परत कीर्तन ठेवलं. देव बोलाला भावासाठी. एवढा मोठा जगदानी निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा सगुण साकार कोणासाठी होतो? या सुखा काले देव वेडावला, या सुखा काले देव वेडावला. वैकुंठ सोडी भावासाठी भगवान परमात्मा लहान होतो. किती लहान होतो? इतका लहान होतो, इतका लहान होतो. वैनीदार उघडा हा कामा, वैनीदार उघडा हा कामारी. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या वरी भाव देखो माधव झाला बरोबरीचा. उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा. उठा की चला. आता तुम्ही असल्यामुळे मी जरा दबतोय. मोठे माणसं आहेत ना. प्रेम प्रेम वाकवतो महाराजाला. प्रेम वाकवतो माणसाला. म्हणून जे कशाने जिंकले जात नाही ते फक्त प्रेमाने जिंकल्या जात. ते कशाने जिंकल्या जात नाही ते फक्त प्रेमाने जिंकले जात. हा भारत स्वतंत्र झाला तो कशामुळे झाला? काय तंत्र वापरलं महात्मा गांधींना? कोणतं तंत्र वापरलं? लीनता ही सगळ्यात महत्वाची, नम्रता ही सगळ्यात महत्वाची, प्रेम ही सगळ्यात महत्वाची. एका रेल्वे स्टेशनवर उभे होते. एवढी मोठी 20-25 डब्याची रेल्वे भरधाव वेगाने आली. मला वाटतं ते सिग्नल असतं ते इतकंच असतं, ते असं वर असतं. कळतं का माहिती? रेल्वे स्टेशनवर ते सिग्नल असं वरती असतं. रेल्वेला जर थांबायची ठरली ते एवढं सिग्नल असं खाली वाकलं का एवढी मोठी रेल्वे. महात्मा गांधीने विचार केला जे एवढं सिग्नल जर एवढी रेल्वे थांबित असेल तर ही सूत्र आपल्याला स्वातंत्र्यासाठी खूप चांगलं आहे. एवढा मोठा भगवान परमात्मा, निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा वागतो. मर्यादा पुरुषोत्तम देखील वाकला. तो कोणासाठी वाकला? भावासाठी वाकला. ज्ञानेकर महाराज एकच मिनिटात रामायणामध्ये मंगलाष्टक झाले दादा. आता एकच काम उरलं. कोणतं?
दादाने असं केलं ते नंतर ते हार घालायचं नसतं का, ते हार घालायचे असतं का? मंगलाष्टक झाली ना, आता हार घालायचे. रामचंद्र प्रभूची उंची थोडी जास्त होती, सीतामाईची उंची कमी होती. रामचंद्र प्रभूने सीतेच्या गळ्यात हार लगेच टाकला. आता पाळी आली सीतेची. सीतेच्या गळ्यात हात पुरेना आणि रामचंद्र प्रभू तर काही वाकाना. अनेकांनी सूचना केल्या, प्रभू थोडं वाका, विलंब करिता विघ्न ओढवेल. हे कोण बसलेले सगळे? आधीच तर तळपायाच्या मस्ताला गेलेली, हिच्या स्वयंवरासाठी आलेले आहेत, पण आता सगळे हारले. तर इतकी सोपी गोष्ट नाही, काहीतरी वाढेल. विलंब करिता विघ्न ओढवेल. प्रभू वाका. प्रभू म्हणले, मिथिलेमध्ये वाकणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? मर्यादा पुरुषोत्तम आहे, लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आलोय मी. माझा अवतार कोणासाठी आहे? वरतून दावीन नामा म्हणे. नुसतं सांगायचं नाही, मला वागून दाखवायचंय. आणि ही मिथिला ही माझी काय आहे? सासरवाडी आहे. आणि जगाचा मालक जर प्रथमतः सासरवाडीमध्ये वाकला, बस बाजूला 25 वर्ष लागले का आम्हाला आमचे. तुम्हाला कळलं इथून पुढचे काय होते. आता सगळेच वाकत आहेत, माझ्या सगट देखील. सासरवाडी वाकाना, वेळ होतून झाले, घटका भरून चाललेले. वशिष्ठाने खुणावलं, विश्वामित्राने सांगितलं, अनेकांनी सांगितलं, प्रभू वाका. प्रभू नाही, वाकणार नाही म्हणले. पण लक्ष्मणाला पक्क माहित होतं की प्रभू यांच्यानी वाकणारच नाही. आणि विघ्न तर ओढेल, विलंब तर होत चाललेला. म्हणून लक्ष्मणाने काय केलं माहितीये का? अगदी अतिशय हळूच उठले लक्ष्मण आपल्या आसनावरनं आणि प्रभूच्या जवळ गेले. आणि लक्ष्मणाला बघितल्यानंतर प्रभू हा विभोर अशा प्रकारचा झाला. ऐका सज्जनो, भक्ताला बघितलं का देव देखील आपलं देव पण विसरून जातो. देवाला माहीतच नाही मी सासरवडीत उभा आहे काय. आणि म्हणून जे प्रभू म्हणत होते मी वाकणार नाही, पुढे ऐका, लक्ष्मण गेले आणि प्रभूच्या चरणावर आपलं नतमस्तक झाले. प्रभूच्या चरणावर आपलं डोकं ठेवलं. आणि बराच वेळ झाला तरी लक्ष्मण काय उठायला तयार नाही. बराच वेळ झाला लक्ष्मण काय उठायला तयार नाही. भक्ताच्या प्रेमा खातर प्रभू विसरून गेले. मगाशी प्रभू म्हणत होते सासरवडीत मी वाकणार नाही. पण मला वाटतं या लक्ष्मणाच्या प्रेमामध्ये इतके विभोर झाले, इतके विभोर झाले. आणि व्यवहार असा आहे, आपलं जर कोणी दर्शन घेत असेल आणि लवकर जर उठत नसेल, पाय लवकर सोडित नसेल, तर पर्यायाने ज्याचं दर्शन घेतलं जातं तो पर्यायाने सहजच त्याला उठवण्यासाठी वाकल्या जातो. आणि लक्ष्मण तेच वाट पाहत होते, आता मी डोकं तरी कुठपर्यंत ठेवू. वेळ होत चाललेला आहे, डोकं तरी कुठपर्यंत ठेवू, कारण पुढला प्रवास करायचा आहे, डोकं तरी कुठपर्यंत ठेवू. त्याच्यामुळं प्रभूच्या लगेच लक्षात आलं आणि प्रभू लगेच वाकले, लगेच वाकले. लक्ष्मणाला उठायला जसे वाकले ना, तसे आतून लक्ष्मणाने सांगितलं, भाभी ह्या चान्स मारून. विनोदाचा भाग सोडून द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. प्रभू वाकत होता का? वाकत होता का? कांताभाऊ नाही वाकत होता. कोणासाठी वाकला? कोणासाठी वाकला? कोणासाठी वाकला? भावासाठी वाकला. भावासाठी वाकला का? भावासाठी वाकला का? कोणासाठी वाकला? भावासाठी वाकला. मग भावासाठी काय? नाही, भावासाठी नाही वाकला. भावाच्या अंतकरणात असणारा जो प्रेम भाव होता, प्रेमासाठी वाटला. मग एवढा मोठा भगवान परमात्मा निर्गुण निराकार असणारा गोकुळात कसा आला? कोणासाठी आला? काय वापरलं ह्या मंडळींना? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, याच्यासाठी नुसता भाव लागत नाही, नुसतं प्रेम लागत नाही. भावाचं बळ लागतं, प्रेमाचं बळ लागतं, पण ते सामान्य लागत नाही. मोठे भावाचे बळ, मोठे भावाचे बळ, मोठे भावाचे बळ,
जन्माला आला. काय काय पुण्य केलं असेल या मंडळीनं. गर्ग संहिता वाचा आणि गर्गीय संहितेमध्ये जे काही विस्तृत वर्ण आलेले त्याचं वर्णन सांगायला आपल्याकडे वेळ नाही. पण पूर्व आश्रमी हे वसुदेव असेल किंवा देवकी असेल, नंद बाबा असेल किंवा यशोदा असेल, ह्या पूर्व आश्रमीमध्ये फक्त आणि फक्त हा मुलगा आमच्या पोटी जन्माला यावा, भगवान परमात्मा आमच्या पोटी जन्माला यावं, याच्यासाठी इथे जगद्गुरु तुकोबराने जो शब्द वापरला ना तो जाणून बुजून वापरला. इथे शब्द काय वापरला? मोठे भावार्थाचे छोटे भावार्थाचे बळ चालत नाही. इथे भावार्थ, इथे भाव, इथं प्रेम तितका असावा लागतो जो ज्ञानोबराने परमात्म्यावर केला. इथे तितकं प्रेम परमात्म्याला असावं लागतं जे तुकोबराने केलं. इथे जितकं प्रेम असावं लागतं जे नाथबाबांनी केलं, जितकं प्रेम असावं लागतं ते चोखोबारांनी केलं. चोखोबाची बहीण झाला शारंग, वैनीदार उघडा हका मारे. इथे तितके प्रेम असावं लागतं परमार्थ, तितका भाव असावा परमार्थ. विटेवरचा परमात्मा नामदेवराच्या घरी जेवणासाठी गेला, हे इतकं प्रेम असावं लागतं. खाली का भगवान परमात्मा? कोण म्हणतं भगवान परमात्मा नाही? कोण कहते भगवान आते नहीं, कोण कहते भगवान खाते नहीं, कोण कहते भगवान पीते नहीं. अरे भगवान खाते हैं, भगवान पीते हैं, भगवान आते हैं. कौन कहते भगवान आते नहीं? अरे भगवान आते हैं लेकिन शबरी के तरफ बुलाते नहीं. जब मेरे राम जी का आवन महाराज प्रेमामध्ये शंका नकोय, भक्तीमध्ये शंका नकोय, भक्तीमध्ये संशय नकोय, भक्तीमध्ये संदेह नकोय. तुमच्या आमच्या भक्तीमध्ये संदेह, तुमच्या आमच्या भक्तीमध्ये शंका आहे. महाराज शेवटी गोष्ट आहे का शबरीची. वयाच्या 12व्या वर्षी एका साधूने सांगितलं जीवनात राम भेटेल. शब्द काय वापरलाय मी? जीवनात. तारीख नाही, वार नाही, तिथी नाही, जीवनात. तेव्हापासून वाट पाहायला सुरुवात गेली शबरी. शरीराने वृद्ध झाली पण मनाने मात्र तरुण होती. तेव्हा तो आला. काही एका वारीत आपल्या घरी यायला काय मोकळा आहे का? त्याला काही उद्योग नाहीत का? आपल्या एकाच वारीत काय मागणी असते आपली? असू द्या, तिकडे जायचं नाही. मोठे भावार्थाचे बळ. भाव किती पाहिजे? मोठा असला पाहिजे. आपला भाव किती की मोठे भावार्थाचे. हजारो कोट्यावधी वर्ष वसुदेव देवकीना वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तपश्चर्या केली. पूर्वाश्रमी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. काही दिवस अन्न खाऊन, काही दिवस झाडाचा पाला खाऊन, काही दिवस फक्त वारा भक्षण करून, काही दिवस निराहारी. कोट्यावधी. कशासाठी चाललं? फक्त तू आमच्या पोटी जन्माला यावं. वरम हस, वरम वे, काय द्यायचं देऊन टाक. काय पाहिजे? हेच पाहिजे, तू पोटी यावं. काय तपश्चर्या. कोट्यावधी वर्ष निराहारी राहून देवाला घाम फुटला. देव म्हटले त्याही कुटुंबाने हेच मागितलं आणि याही कुटुंबाने हेच मागितलं. चतुरातू शिरोमणी एकदाच भागलं. म्हणून वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला आला आणि राहण्यासाठी कुठे गेला? गोकुळात गेला. म्हणून जन्माला आला असेल मथुरेमध्ये, पण भगवान परमात्मा गेला कुठे? राहण्यासाठी गोकुळात गेला. म्हणून मोठे भावार्थाचे बळ. महाराज म्हणतात देव झाला त्यांचे बाळ. अहो
सोपी गोष्ट आहे का? जगाचा मालक आपल्या उदरी येणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? ज्ञानोबारायचं चिंतन पहा, तुकोबारायचं चिंतन पहा. ज्ञानोबाराय जन्माला आले ज्या मातेच्या उदरी, ती मातेचं उदर काय पवित्र असेल. म्हणून रुक्मिणी म्हणती धन्य धन्य जयासी कुशी ज्ञानदेव जन्मले. कुशी पवित्र होती. छत्रपती शिवाजी महाराज ज्या कुशीमध्ये जन्माला आले, ती आमच्या मराठवाड्यात की कुशी काय पवित्र असेल लक्षात. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. केवढं परिवर्तन घडलं, केवढं परिवर्तन घडलं. अरे एक मराठवाड्यामध्ये माता जन्माला आली नसती ना, तर मी कीर्तनकार झालो नसतो. प्रकाश मी कीर्तनकार झालो नसतो. आता मी कोण झालो असतो? काजी काजी. आता मी काजी म्हणजे तुम्हाला लय माझ्या वाटल्या वाटल्या. आता मी काजी झालो असतो म्हणजे तुम्ही लय द्वारणात राहिले असते का? आमचा महेश महेश नसला मिया, आणि तुम्ही आता हे सगळे मिया झाले असते. मिया आता हे मिया म्हणजे माईला लय मजा वाटली. आता तुम्ही तशाच राहिले असते काय? तुम्ही झाल्या असत्या बेगम, मुमताज बेगम. एका मातेमुळे एवढे परिवर्तन. काय ती मातेची कुस पवित्र असेल कशात. म्हणून एका ठिकाणी जन्माला आला. कधी जन्माला आला तुम्हाला सगळ्यांना माहिती, सगळे कीर्तन तुम्ही ऐकलेले. पण मथुरेमध्ये तो भगवान परमात्मा जन्माला आला. तो 8 वर्षाचा झाला. 8 वर्ष झाल्यानंतर विनंती केली कृष्णा लहान हो. कृष्णा लहान हो म्हटल्यानंतर कृष्ण लहान झाला. स्तनपान केलं. यशोदा आणि देवकी आपला नंद राजा वसुदेव आणि देवकी थोडे चिंताक्रांत पडले. काय करावं काय करावं. आणि कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारी. भगवान श्रीकृष्ण सांगितलं काळजी करू नका, चला. नंदाच्या गळ्याला, नंदाच्या गळ्याला मदने चला म्हणले चला आता. म्हणे त्याशी रक्षेपळ ते मी मोहिले सकळ. रातोरात हा कार्यक्रम केला पहा. एका रात्रीत हा कार्यक्रम केला. इकडे माया जन्माला आली होती. मायाला तिथे भगवान श्रीकृष्ण रात्री तिथे नेऊन ठेवलं. मायेला उचललं आणि रात्रीचाच हा कार्यक्रम केला. आता मथुरेतून भगवान बाहेर पडला. आता परत आपल्याला मथुरेत यायचं नाही, आपल्याला पुढला प्रवास करायचा. भगवान श्रीकृष्णाला गोकुळात गेल्यानंतर सकाळची वेळ आहे. सुंदर अशा प्रकारच्या पक्ष्यांचा किलकिल चालू झालेला आहे. मंगल गाणे चालू झालेले आहेत. वारा मंजूळ वाहत आहे. त्या दिवशी पक्ष्यांचा किलकिट चालू आहे. महिला पानवटेर चालू आहेत. पहाट अशा प्रकारची झालेली. शंखनाद चालू झाले. मंदिरात काकडा चालू झालेला आहे. मंगल गाणे सगळीकडे चालू आहे. आणि आजचं वातावरण गोकुळातलं काही आगळं आणि वेगळं अशा प्रकारचं होतं. आजचा जो आनंद आहे गोकुळातला तो आगळा आणि वेगळा अशा प्रकारचा होता. यशोदा देखील सकाळच्या पारी उठल्यानंतर पाहती तर इथे माया नाही, ती इथे प्रत्यक्षात भगवान परमात्मा. आणि मग एक लक्षात घ्या जसं जिथे भगवान परमात्मा येत असतो तिथं सगळं परिवर्तन घडत असतं. सगळं परिवर्तन घडत असतं. म्हणून देव घरी आल्यानंतर परिवर्तन घडत असतं. मनामध्ये परिवर्तन घडत असतं. कुटुंबात परिवर्तन घडत असतं. सगळं परिवर्तन घडत आहे. महाराज या मी महती म्हणून सांगत नाही प्रकाश शेठ, पण या सप्ताह चालू झाल्यापासून या घरात सगळं परिवर्तन अशा प्रकारचं सगळं परिवर्तन आहे. का देव घरा आला सन्माने
बारीक नाचायला लागला की नाही गडी? हा, नाही तर गडी असा सुटायचा ना, आवरीत आवरी ना. हा. परिणाम काय? एवढा परिणाम होतो. देव घरा आला, भक्ती सन्मानी पूजिला. भगवान परमात्मा गोकुळामध्ये झालं. गोकुळातलं परिवर्तन झालं बा. गोकुळात पूर्ण परिवर्तन झालं. गोकुळामध्ये गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. परिणाम कशाचा आहे? बाळ कृष्णानंदा घरी आनंद, आनंदच आनंद. आहे का नाही? आमच्या महाराजांनी असं प्रमाण म्हटलं, अख्खा समाज आनंदित झाला. बळच ओढलं माग, नाही तर तिने दही अंडी फोडली असती. दही अंडी फोडायला तसं माहीर. काय आनंद आहे गोकुळात. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. अरे कुठून सुख आणायचं? कुठे सुख आहे? याच्यापेक्षा मला वाटतं कोणतं सुख असेल? आता जो आपण ज्या आनंदामध्ये वर्तमान काळात प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये जे सुख आहे, जे समाधान आहे, जो आनंद आहे, अरे इतके आनंदी आहेत का लोक कुठं? मला वाटतं हा आनंद प्राशन करायचा असेल तर तुम्हाला या स्टेजवर यावं लागणार आहे. या स्टेज शिवाय हा आनंद कुठं मिळणार नाही. नाही घरी आनंद राहिला नाही, शेतात राहिला नाही. घरी तर आनंदच नाही महाराज. मला दाग पडलाय, बरं होतं इथं 6-12 दिवस. काय आनंद आहे. हाच आनंद आहे, हाच काल आहे महाराज. हाच काल आहे, हाच आनंद आहे. प्रत्येकाच्या अंतकरणात एक वेगळा आनंद, एक वेगळी उर्मी निर्माण झालेली आहे. याच्यापेक्षा आनंद आहे किती सांगू मी सांगू. आजी आनंदी आनंद झाला. गीता हे पण अति भावपूर्ण गीते. यमुनीच्या काठी आहे का नाही? गोकुळ अवतरले, कृष्ण आला थटून, गोपी आल्या नटून, नवरात्रीचा शृंगार करुणी आजी आनंदी आनंद. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. चालू झाला अशा प्रकारचा हा आनंद. आणि हा आनंद सगळीकडे प्रसरला. वारे हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुखे त्यांचे नारायण. गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला. पुत्र झाला पुत्र झाला
ऑथॉरिटी आहे महाराज आवाजामध्ये. माणसं तल्लीन झालेत कीर्तना, सोडीतच नाही तुम्हाला आता. हा सगळं सुंदर. ह्या काही कमीच काही नाही ना. प्रसन्नता, भक्ती ही प्रसन्नतेतून असली पाहिजे. ही भक्ती कशी कांतो प्रसन्नतेतून चाललेली भक्ती आहे. गवळण म्हणते, गवळणीला काय माहितीये का, चाली, भाव, अक्षर, त्या अभंगाचा भाव, तिची चाल, ती सोर, ती लई किंबहुना त्याचा जो काही अदाकारी असते ना, ती त्या लेवलची बसली का ती आपोआप अंगात भरत बाते. म्हणजे ती चाल तशी गवळण म्हणती. गवळणीला मग ती काय उगा अशी तशी म्हणत नाही. आता मला ती ऍक्टिंग करता येत नाही तर करून दाखवली असती. गवळण म्हणताना ती तशीच म्हणली ना, म्हणजे तितक्या जोरातच म्हणली असं, कारण अंतकरणात तितका आनंद आहे ना, कारण पुत्र झाला मग त्याच लेवलची चाल, त्याच लेवलचं सगळं. आणि असं सगळं घडायचं असेल ना, याच्यासाठी काय लागतं माहितीये का, भांडवल लागतं, भांडवल. आमच्या दत्ता महाराजांकडे तितकं भांडवल आहे त्या लेवलचं. असो ते सगळे सुंदर. म्हणजे गवळण म्हणते, गवळणीला पुत्र झाला यशोदेला. मग एक धावे एकी पुढे ताटी वाटी सुंटवडी, गवळणीची गलबल झाली दासी गेल घाली. पुत्रोत्सव संपन्न झाला. भगवान परमात्मा पुढे रांगू लागला. रांगत असताना काही चरित्र आहे आणि गोधने राखत असताना काही चरित्र आहे. दोन प्रकारचं चरित्र थोडे सांगायचं, सेवा संपून घेणार आहे. कारण चरित्र सांगितल्याशिवाय कीर्तनाला परिपूर्ण येत नाही. कारण हा जो काला आहे ना, तो कालामध्ये काही वेगळा नाही. कालामध्ये काही वेगळा नाही. त्याच्यात काय टाकलेलं आहे, त्याच्यात एकच आहे. त्याच्यात म्हणजे दही आहे आणि त्याच्यात काय आहे, लाही आहे. मग हा काला या पदाला का प्राप्त झाला? आपण काय दही आणि लाई खात नाही का? घरी दही खात नाही का? खातो. लाई खात नाही का? बुरबुरे फुटणे खात नाही, खातो. त्याला कोणी काला म्हणला का? भेळ खाताना घ्या काला नाही, ते बी मिक्सिंगच असतं ना सगळं. ते एकापेक्षा जास्त मिक्सिंग असतं, त्याला काला म्हणतात. म्हणजे हे कसं आहे दही. पण मला वाटतं हे या कथेतून, या नामस्मरणातून, या चिंतनातून ते तयार झालेलं असतं, म्हणून त्याला प्रसादत्व प्राप्त झालं असतं. आता आमचे काका आहेत, काका सगळ्यांच्याच घरी महापूजा करायला जातात का नाही? पूजा करतात का नाही काका? एरवी शिरा आपण आपल्या घरी करीत नाही का? रोज नाश्त्याला करतोच का नाही शिरा? मग शिरा आपण रोज आपल्या घरी करीत असताना, खात असताना, ज्यावेळेस डिश आपली पत्नी घेऊन येते त्यावेळेस कधी म्हणली का, अय आप्पा डिश मध्ये कधी म्हणलं का ह्या प्रसाद कधी म्हटलं का? नाही का? नाही प्रसाद. मग काकाने केलेला प्रसाद हा प्रसाद का होतो? कारण ते सत्यनारायणाच्या पोथीतून, त्या चिंतनातून नामस्मरून आलेला असतो, म्हणून तो प्रसाद असतो. नाही तर एरवी त्या पोथीच्या प्रसादापेक्षा आपल्या घरचा शिरा थोडासा पुढे असतो, थोडं त्याच्यात मटेरियल जास्त असतं, तरी त्याला प्रसादत्व प्राप्त होत नाही. मग हा काला प्रसाद. दोन प्रकारचं अशा प्रकारचं चरित्र सांगितलेलं आहे. ये दशे चरित्र केले नारायणी, रांगता गोधने राखिता आहे. काही रांगत असताना चरित्र आहे आणि पुढे काही गोधन राखीत असताना चरित्र आहे. थोडक्यात सांगायचं आपल्याला. रांगत असताना चरित्र कोणत्या पद्धतीने केलं? रांगत रांगत असताना चरित्र. भगवान परमात्मा रांगत असताना चरित्र बऱ्याच प्रकारचं केलेलं आहे.
सगळ्यात महत्वाचं चरित्र सांगतो आणि पुढे चलतो. भगवान परमात्मा या मृत्यू लोकात आलेला आहे ना, तो काही काम करण्यासाठी आलेला आहे. तो रिकामा आलेला आहे. मग नेहमी सांगत असतो, जे माणसं असतात ना ते मोठले तसे येत नाहीत, तसे येत नाहीत. हे गुरुवारी घुलेबाबांचं वाक्य आपण अनेक वेळेस कानात ऐकलेलं आहे. कारण मोठे माणसं तसे रिकामी येतच नाही, कारण येताना ते कामच घेऊन येतात. कारण ते काम घेऊन येण्यासाठीच आलेले असतात. उजळा वया आलो वाटा, खरा खोटा उद्धराया जड जीवा, मार्ग दावणी गेली आधी, दयानिधी संतती कामी सेवता रस वाटितो, हरिभजनी धवळीले. हे काम घेऊन आलेले संत, जे घेऊन आले तेच काम केलं पा. आणि काम संपलं का उभ्या पावली निघून जातात पा. पण आपण नेहमी काल्यामध्ये एक वाक्य, प्रत्येक कीर्तनकार काल्यामध्ये एक वाक्य उच्चारत असतो, काल्याचा अर्थ सांगत असतात. तो काही हे नाही, पण सहज विनोदाने उच्चारतात. काला झाला की हाला, म्हणजे काला झाला की हाला. म्हणजे आम्ही सगळ्यांनी बॅगा भरून ठेवलेल्या आहेत. यांनी ते बॅगा आणलेलेच नाही, त्यांचा काय प्रश्न नाही. पण आमच्या सगळ्या वळकुट्या पाठच भरून ठेवलेल्या आहेत. यांनी तर काय काय भरलंय, मला बॅग तपासावं लागत. काय कृष्णाची मूर्ती आण, याची मूर्ती आण, त्याची मूर्ती आण. हे लय भावकी लईच वाईट असते हो. की म्हातारी एक दिवस आमचं त्या पोरांच्या खोलीत गेलं. आमचे ते आळंदीकर मंडळी आहेत ना, यांच्या सगळ्याकडे एक एक कृष्ण आहे. इतका सुंदर आहे. आता तुम्ही जाऊन बघा नानाच्या बंगल्यात, सगळ्याच्या पूजेसाठी एक कृष्ण आहे, एक कृष्ण आहे. ती हे तिकडे गेले, हे चोपदार, तिने ती बघितलं. ते म्हणलं अरे मग हे पोरं जर एवढं करीत असतील तर हे नुसता कृष्णच नाही आणला, राधा बी आणली. काय किती वाईट असते भाऊकी बुवा, तुम्हाला सांगतो. म्हणून असत कुठं होत आपण, रांग तरंगणी काला आहे की नाही, काला आणि हाला. तसा काला झाला का हाला. आणि काला झाल्यानंतर जर पुन्हा काय त्याच दिवशी बुवा जर पुन्हा ईद आला तर मग घरातले म्हणजे काला, म्हणजे भाव बदलतो ना. काला म्हणजे काला आणि काला आहे का नाही, याच्यात भाव बदलला का, म्हणून काला. महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, फक्त काही काम करण्यासाठी भगवान परमात्मा आलेला आहे या मृत्यू लोकांमध्ये. काही काम करण्यासाठी, काही ऋण आहे. परमात्मा तसा आला नाही, काम घेऊन आलेला आहे. काही ऋण आहेत परमात्म्यावर, अनेकांचे ऋण आहेत. आता मी रामायणामध्ये जात नाही. आम्हाला स्त्रिया करून घ्या, तिथे तो म्हणला मी अडचण आहे मला, एक पत्नी एक बाणी एक वचनी. ते दगड घेऊन गेले ना ऋषीमुनी, आम्हाला स्त्रिया करून घ्या. नाही आता जमणार नाही, आता बंधन आहे मला. पुढल्या अवतारामध्ये मग त्या ऋषी मुनींसाठी परत भगवान परमात्मा अवतार झाला. यमुनेचं ऋण आहे, ऋण फेडण्यासाठीच परमात्मा अवतीर्ण झालेला आहे. ऋण फेडावं ऋण अविनाशी आला आकारासी. अनेकांचे ऋण होते रांगता. भगवान परमात्म्याला यशोदेने बांधलं, दोन ठिकाणी बांधलं. आता एक बांधणार आहे, थोडं पुढे गेलो एकदा बांधणार आहे. बांधणं इतकं सोपं आहे काय, तुम्हा आम्हाला बांधणं सोपं आहे, पण याला बांधणं इतकं सोपं नाही. तरी देखील बांधला. आमच्या जनाबाईनं त्याला बांधलं, आमच्या मीराबाईनं त्याला बांधलं, आमच्या तुकोबरांनी त्याला बांधलं, आमच्या ज्ञानोबरांनी त्याला बांधलं, आणि आमच्या सावता महाराजांनी त्याला बांधलं. पण हे बांधलं हे साधारणाने नाही बांधलं, तरी अंतकरणातल्या प्रेमाने अशा प्रकारचं बांधलं. म्हणून जनाबाईनं बांधला. कशाने बांधला, गळा बांधून या. सावता महाराजांनी देखील त्याला बंदिस्त केलं, पण कशाने, हृदय बंदी खाना केला. आत विठ्ठल कोठेला, त्याचा पिता दाता त्रैलोक्याचा सावता महाराज. जनाबाईनं देखील बांधलं त्याला, पण कशाने बांधलं. आमचे मामा लय भारी म्हणत असतील ही अभंग.
धरिला जाऊ दे म्हणा जेवढा आता जाऊ दे म्हणा आता धरिला पंढरीचा धरिला पंढरीचा आपला धरिला पंढरीचा चोर गळा बांधून परमात्मा बांधल्या गेला पण कशाने बांधल्या गेला प्रेमाने बांधल्या गेला एवढा जगदानी एवढा मोठा भगवान परमात्मा पण यशोद त्याला बांधलं नाही बांधलं नाही तिने बांधून घेतलं तिने बांधून घेतलं तो बांधला कशाला बांधला उखळाला बांधला यशोदा गेली गोठ्यात आता हे उखळ काय करेल झटका मारला उखळ पाठ पडलं पुढे भगवान पुढे भगवान पाठीमागे उखळ वाड्यातून बाहेर गेल्यानंतर अंगणात मोठे 2 वृक्ष होते आणि 2 वृक्षाच्या मधून भगवान शिरला आणि त्या वृक्षांचा उद्धार केला ऋण फेडावया अवतार केला विमला अर्जुनाचा उद्धार केला रांगता यशोदा एकदमच भानूर आली कुठे गेला बांधला होता कुठे गेला दिसेनाच भगवान परमात्मा काका यशोदाला बेचैन झाली पागल झाली यशोदा वेडी झाली यशोदा एक ऐका थोडाही वेळ परमात्मा संतापासून दूर गेला तर तेवढाही वियोग आमच्या वारकरी संताला सहन होत नाही ते काय आपल्यासारखे का ही एकादश ती एकादश बेचैन झाली यशोदा कुठे गेला असेल वाड्यातला कोपरा बघितला ही बघ ते बघ इकडं बघ तिकडे बघ भगवान परमात्मा दिशेना वाड्याच्या बाहेर आली वाड्याच्या बाहेर आल्यानंतर संपूर्ण अंगण बघितलं परमात्मा दिशेना अंगणात दिशेना गल्ली शिरली तरी परमात्मा दिशेना पुढून एक गवळण आली आणि त्या गवळणीला यशोदेने प्रश्न केला माझा कृष्ण देखील सांगा कृष्ण देखील सांगा विचारती यशोदा पाहिला असेल तर सांगा माझा कृष्ण देखिला काय माझा कान्हा देखिला काय कोणीतरी सांगा गे कोणीतरी सांगा गे कृष्ण माझा देखिला कोणीतरी सांगा मला 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 सांगा कृष्ण माझा तुमची एक चाल आणि माझ्या 2 चाली रंग गिरधनी रांगता थोडा मोठा झाला
तुम्ही म्हणाल मोठा कस काय झाला कीर्तन, आता तर रांगत होता, त्या कीर्तनात त्याला लवकर मोठं करावं लागतं. ते 4 वाजेपर्यंत असंच रांगत राहीन ती. हाय का तयारी मामी? नाही नाही, तुमची तयारी नाही, हेच बळत आले तुम्ही. मोठा झाला, सवंगडी गोळा केले, आणि सवंगडी गोळा केल्यानंतर एक ऋण फेडलं परमात्म्याने आल्यानंतर. कोणतं ऋण फेडलं? विमला अर्जुनाचा उद्धार केला नाना. आणि दुसरं ऋण यमुनेच्या मातीचं एक ऋण होतं. आणि भगवान परमात्म्याला फार मोठे कामं करायची होती. परमात्म्याने विचार केला, आपण जन्माला आलोत ते वैऱ्याच्या घरी आलोत, आणि हे सगळे काम करीत असताना माझा शुद्ध सत्व गुणांनी विणली रे शुद्ध सत्व गुणांनी विणलेली ही घोंगडी आहे परमात्म्याची. ही शुद्ध सत्व गुणांनी विणलेली आहे, आणि ज्याची घोंगडी शुद्ध सत्वानी विणल्या गेलेली ना, त्याला असले कामं करता येत नाहीत. आणि मग हे जर कामं करायचे असतील मला, तर भविष्यात तर मला नुसतं सात्विक गुण माझ्यात असून चालत नाही, तर माझ्यामध्ये रज अशा प्रकारचा गुण असला पाहिजे, आणि माझ्यामध्ये तम देखील गुण असला पाहिजे. आणि म्हणून रजगुण हे पृथ्वीचं प्रतीक असल्यामुळे थोडा का होईना माझ्यामध्ये हा रजगुणाचा अंश असला पाहिजे. आणि जो सत्वगुणी माणूस कधीच शिवी देत नाही महाराज दुसऱ्याला. सत्वगुणी माणूस कधीच मर्डर करू शकत नाही, सत्वगुणी माणूस कधीच चोरी करू शकत नाही. त्याच्यामध्ये तमगुण आणि रजगुण असलाच पाहिजे. परमात्मा जर शुद्ध सत्वगुणी जन्माला आलेला असेल, आणि त्याला जर एवढे मोठले बकासूर कागासूर हे सगळे जर मारायचे असेल, तर त्याच्यात थोडा राग आला पाहिजे ना. मग त्याच्यासाठी काय असलं पाहिजे? रजगुण असलं पाहिजे. आणि म्हणून परमात्म्याने विचार केला, आपल्याला जर हे काम करायचं असेल, तर आपल्यामध्ये थोडा का होईना पृथ्वीचा अंश असला पाहिजे. आणि म्हणून परमात्म्याने ती पृथ्वीचा अंश आपल्यामध्ये धारण केलेला आहे. म्हणून परमात्मा आता मोठा झाला, आता खेळू लागला, गोपाळाला घेऊन इकडे तिकडे फिरू लागला, सवंगडे घेऊन पुढे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं लीला करू लागला. आणि परमात्म्याच्या लक्षात आलं की आता आपल्याला हे काम करायचं असेल याच्यानंतर, तर थोडा का वेळा रजगुण आपल्यामध्ये असला पाहिजे. एक दिवसाची वेळ आहे, भगवान परमात्मा सगळ्या गोपाळा घेऊन यमुनेच्या वाळवंटाकडे यमुनेच्या काठी गेला. खेळ चालू झाले, आणि खेळ चालू असताना सगळे पोरं खेळामध्ये दंग असताना भगवान परमात्मा एक अशा प्रकारचं नजर चुकली भगवान परमात्म्याने सगळ्याची. आणि भगवान परमात्मा सगळ्याकडून थोडा बाजूला गेला, आणि यमुनेच्या काठेला गेला, आणि सुंदर असणारी जी छोटीशी थोडी माती ती पडदिशी उचलली आणि आपल्या मुखामध्ये घातली. एक लक्षात घ्या, सगळे पोरं खेळत होते, पण याचा ज्याला राग होता ना, तो मात्र याच्यावर डोळा ठेवूनच होता. काही माणसं फक्त वीक पॉइंट पाहत असतील, हा कुठं चुकन, कारण सगळी दुनिया याच वर्णन करते, याच वर्णन करते, हे असा ती तसा. वेदाला कळत नाही, आमक्याला कळत नाही, तमक्याला कळत नाही, आम काय धाम काय, त्याच चाललंय. मी काय यशोदेचं नाही का? हे कोण म्हणलं? मी काय त्याचा नाही, तिचा नाही का? त्याच गुण काढते, त्यालाच कपडे चांगले, त्यालाच आमकं. मग हा सारखा कृष्णाचा वीक पॉइंट कुठं सापडतोय, कुठं सापडतोय, कुठं सापडतोय, त्याच्या मागच राहिला तो. आणि मग काय झालं माहिती का, ती माती ज्यावेळेस तोंडात टाकली, ती बाकीच्या कुठल्याच गोपाळाने बघितलं नाही. बाळासाहेब कोणी बघितलं? ते बळीराम दादाने बघितलं, आणि बळीराम दादाच्या लक्षात आलं हा सापडलाच आता. खेळ तिथेच सोडला, आणि बळीराम दादा डायरेक्ट वाड्यावर गेला ना आईला सांगितलं, का ग आई, लयच तुझं चाललं, लयच वर्णन करते, त्याला चांगलं त्याला दामकं त्याच वर्णन करते, आणि लय तुझा शहाणा कृष्ण आहे का, त्याने काय खाल्ली, दिली ना काळी लावून. आणि मग ती यशोदा होतं, यशोदा म्हणते पाहतेच आता त्याच्याकडे पाहतेच आता, काठी घेऊनच अशा प्रकारची बसली, पाहतेच वाटच पाहत होती. आणि आल्याच अशा प्रकार सांगितला, कृष्णा. कृष्ण मला का त्याच्या हातातली काठीच पडली. ती काय आई साधी होती का? ती जगाच्या मालकाची आई होती, सोपी आई होती कधी? कृष्णा म्हणलं का असा बालकृष्ण असा घाबरला. काय झालं? काय झालं म्हणजे बळीराम दादा सांगतोय तू माती खाल्ली आज. आता कृष्ण कस काय समजून घेईन? कृष्ण म्हणला येणीच काडी लावली काय नाही. मग कृष्णाने काय सांगितलं त्याच्याबद्दल सांगायला सुरुवात केली. आई गाई नाही खाली गमी नाही खाली गमी आई गाई नाही खाली गमी आई गाई
बळीराम दादा खोटं बोलतो कुबंड घेतो माझ्यावरी आई गाय ग नाही खाली मी माती. हा काय कबूल करीना मग अभंग तर काही सुटत नाही. मग हा कबूल कधी करायचा. मग यशोदा हुशार होती. यशोदेने सांगितलं तो खोटं बोलतोय, हा विषय नाही, तो सांगतो म्हणून नाही. तुम्ही पोरं ज्यावेळेस यमुनेच्या काठी खेळत होते त्यावेळेस मी वाड्यावर वरच्या गच्चीवर सकाळच्या पारी कपडे वाळू घालीत होती आणि म्हणून मी तिकडे लक्ष गेलं. पोरं यमुनेच्या वाळवंटात खेळतात, काय खेळ खेळतात म्हणून माझं लक्ष तिकडे गेलं. बळीराम दादा म्हणून नाही म्हणते मी. म्हणून तू त्या सगळ्या पोरातून खेळायला नादी लावलं, सगळ्या पोरातून थोडा बाजूला गेला हे मला माडीवरून वरून स्पष्ट दिसत होतं. तो सांगतो म्हणून नाही तर तू माती ही खाल्लेली आहे, मी स्वतःच्या माझ्या डोळ्याने अशा प्रकारची पाहिलेली आहे. अभंगाचे चरण. म्हणून दावी आणि बांधी माता. भगवान श्रीकृष्णाला माती खातर नाही. आता माती का खाल्ली याच्यावर जर बोलायचं ठरलं 21 कारण सांगितलेत गर्ग संहितेमध्ये. फक्त मी एकच सांगितलं. काय सांगितलं? रजगुण असावा म्हणून याच्यासाठी माती खाली. 21 कारण आहेत पुढे कशासाठी माती खाली, काय काय कारणासाठी माती खाली. अनेक कारण त्याच्यामध्ये देखील अशी माती खाता. दाव्याने बांधी माता, त्याला दावेनेच अशा प्रकारचं बांधून टाकलं. तरी देखील त्याच्या काय थोड्या संपनात शेवटी भगवान श्रीकृष्णाला यशोदेने सांगितलं आता तू गावात राहायचं. उद्या आता तुझं बाळ झालं गोकुळातलं, आता उद्या जाई राणा. जात असताना तू एकटीन नाही जायचं. सबे घेऊन गोधना मग जाळी कांबळी घेऊन काठी गाई वळी मेनू पाठी. मग भगवान परमात्मा रानात यशोदेची सूचना मिळाल्यानंतर भगवान परमात्मा रानात निघला. पण तो एकटा नाही निघला, तो गाई गोपाळ सगळ्याला घेऊन निघला. गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ सवगणी बना, 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 गाई गोपाळ
गाई गोपाल गेले रानात. गायी चारायला सुरू झाली. अनेक पोर होते, वाकड्या, पेंद्या, पडल्या, मधुमंगल, हे सगळे पोरं संग होते. टाइमपास होत नव्हता म्हणून त्यांनी खेळायला सुरुवात केली. शब्द मुखातून बाहेर पडला का प्रमाणे अबक दुबक तिबक पोऱ्या त्रिगुण खेळ खेळ इठी दांडू. जुन्या काळातले खेळ. आता पोरांना खेळ माहीतच नाही. ते इठी दांडू आता याला सांगितलं त्याला आहे ना? नाही नाही याला नाही. तुला आहे का माहित इठी दांडू? नाही. क्रिकेट माहित असं ना? क्रिकेट सगळ्याला माहिती. क्रिकेट सगळ्याला माहिती. क्रिकेट आहे पण इठी दांडू हे जुने मांजळे. इठी दांडू हमामा होतो तो सुरपारंब्या. हमामा अनेक खेळ खेळत असताना पोरं दमत आणि एकदा पोरं दमले की मग सगळे पोरं दमल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, कृष्ण आता बाद झालं रे. आता झाली आता वेळ म्हणती खांदे भार पोटी भूक सुख. गुरुवारी हरिभक्तपर्यंत समाज योगी गोविंद महाराज केंद्र सांगायचे हे प्रमाण म्हणत असताना खांदे भार पोटी भूक ते म्हणायचे डोही ऊन पोटी भूक काय कीर्तनाचे सुख. पोटात भूक नाही कारण सगळे चापून चोपून आलेली. कीर्तनात उशीर झालं ना. सुभासराव आता तुम्ही आले म्हणजे का आल्याला झाले, तुम्ही दही अंडे फोडायला झाले तुम्ही. झाले आता वेळ म्हणते आणा शिदोऱ्या. खडकी सोडल्या मोठा जिचा दही काला गोमटा. आणि म्हणून एकत्र अशा प्रकारचा तो काला केला. तोच काला आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. खरं तर हे वर्ष पवार परिवाराच्या वतीनं केले हे ऐतिहासिक अशा प्रकारचं आहे. म्हणून बऱ्याच मोबाईलवर कमेंट पडलेले आहेत की ऐतिहासिक काल्याचं कीर्तन, ऐतिहासिक काल्याचं कीर्तन. कारण इतिहास या एखादी गोष्ट एखाद्या टप्प्यापर्यंत गेलं का त्याचा इतिहास तयार होत असतो. हा सप्ताह जर येणे 7व्या वर्षी 5व्या वर्षी जर बंद केला असता तर हा तपोपूर्ती सोहळा हा इतिहास गाठता आला नसता. तो सप्ताह पुढे गेल्यानंतर आता तो रौप्य महोत्सव पर्यंत, कारण 4 टप्पे आहेत ना. तपोपूर्ती सोहळा 12, 25 वर्ष रौप्य महोत्सव, 50 वर्ष सुवर्ण महोत्सव, 75 वर्ष अमृत महोत्सव आणि 100 वर्ष हिरक महोत्सव. म्हणजे शताब्दी अशा प्रकारचे म्हणतात. जवळजवळ 1 टप्पा आता 2 टप्पे पार केलेले आहेत. आणि काय सत्य संकल्पाचा दाता नारायण. प्रत्येक कीर्तनकाराने या ठिकाणी जे वधून गेलेत, नाना काय सांगितले सगळ्या कीर्तनकारांनी, प्रत्येक कीर्तनकारीने अपेक्षा ही केली की लवकरात लवकर
सुवर्ण महोत्सव पाहावा आणि नाही मोठ्या मधल्या काळात आम्हाला बोलिता आलं तर सुवर्ण महोत्सव म्हणजे 50 वर्ष ही अपेक्षा केलेली आहे. म्हणून सत्य संकल्पाचा दाता नारायण, तशी काही काळजी करू नका. आणि हे परमार्थ असतो, हे चालतच असतं. हा जो प्रवाह आहे ना, हा ज्ञानोबा तुकाराम प्रवाह आहेत ना, त्याच्यात खूप मोठे माणसं सेवन केले, खूप मोठे केले, तरी हे चालतच आहे. त्याच्यामुळं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आणि आम्ही आहेतच ना सगळे, त्याच्यामुळं. आणि हे हे ऐकतातच, परमार्थिक कामाचं काम ऐकतातच, तसे काही टेन्शन नाही. म्हणून हा असा चालणार नाही. हा इतिहास आहे, आणि तो इतिहास आता नाही लक्षात राहिलं. कीर्तन बाकीचे तरी कालेचे कीर्तन कोणाचं झालं होतं, सुवर्णाक्षरामध्ये लिहिले जाणार ना हे. आज तारीख बी अशी तुम्हाला सांगतो 12. आणि माझ्या जीवनातले एका महिन्यात 2 योग आहेत पहा. 12/11ला मी अमृत महोत्सव, आपला रौप्य महोत्सव उल्हासनगरला साजरा केला आता. म्हणजे आज महिन्याला याच वेळेला रौप्य महोत्सवच कीर्तन चालू होतं. आणि परत आज देखील 12/11ला तिथे झालं, 12/12ला हे आहे. आणि आता हे पुढे अमृत महोत्सव, सुवर्ण महोत्सव चालू होते ना आपल्या जीवनातले. कारण त्या टायमाला जे सत्य सुरू केले ना तिथे चालू झाले. आणि असंच चालणार आहे, तिथे काही टेन्शन घेऊ नका. हा इतिहास आहे यांच्या पवार कुटुंबियाच्या जीवनामधला. आणि म्हणून सातत्याने हे अतिशय गुण्या गोविंदाने राहून हे काम अतिशय सुंदर म्हणून अनेक कीर्तनकारांनी आदर्श म्हणून या कुटुंबाला दिलेला आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायातला आदर्श व्यक्ती म्हणून आता त्या दिवशी चर्चा झाली. आणि पैठणला त्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला आदर्श परमार्थिक म्हणून, आदर्श परमात्मा सेवक म्हणून पैठणला नाथबाबाच्या 66 दिवशी पुरस्कार जाहीर केला. बा हा पुरस्कार देणार आहे मी सुभाषराव. कोणाला देणार आहे? विजय महाराजाला देणार आहे. कारण हा कुठं द्यायचा? हा पैठणला द्यायचा. कोणता द्यायचा? हा आदर्श पारमार्थिक सेवक म्हणून पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि तो आपण त्या पुरस्कारासाठी आपण सगळे अशा प्रकारचे तिथं, कारण आपल्या गावचं आहे, आपलं आहे, आपल्या गावचं आहे, आपल्याला भूषण असलं पाहिजे. तुम्ही टेन्शन करू नका. त्यांना जर मी सांगितलं ना बस करा तर ते बस करतील. त्यांचं काय टेन्शन. परमार्थामध्ये इतका खर्च होतो ना, त्यांचा संसारात केवढा खर्च होत नसेल एवढा. कुठं गेले तरी देणगी, कुठं गेले तर काही, म्हणजे परमार्थामध्ये आपला वाटा जावा याच्यातला. एक इच्छा आता विजय शेठ ती जाहीर करून टाकतो या ठिकाणी. कारण आमचे आई साहेब सारख्या मला हे करतात, सारख्या मी येऊच नको म्हणतात परत, तरी म्हणलं मी येईन, मी पुन्हा येईन. 3 महिने झाले बुड्डी आमची मंदिरात गेली नाही. विजय शेठ आता ते काम आपल्याला सुरू करायचं आणि लवकरच सुरू करायचं. सत्य संकल्पाचा या वर्षात हे काम झालं म्हणजे काहीच नाही. मंदिर बांधणं म्हणजे आपल्या असा खेळ, हाताचा खेळ. आणि त्या मातीची इच्छा आहे, ती कीर्तनात बोलतो, त्या मातीची एकच इच्छा आहे की मला मंदिराचा कळस पाहूनच अशा प्रकारचं मरायचं आहे. तिची इच्छा आहे, शेवटची इच्छा आहे. काही व्यक्त करीत नाही, काही व्यक्त करीत. कोण आलं कोण गेलं, सगळे महाराज लोक येतात, त्यांचे दर्शन घेतात. पण तेवढी इच्छा मला आल्यापासून, ध्यानात आहे का तुझ्या, ध्यानात आहे का तुझ्या, ध्यानात आहे का तुझ्या. म्हणलं काहीच काळजी करू नका, करून टाकू जीर्णोद्धार, ह्या मंदिराचा जीर्णोद्धार. ताबडतोब कसं नियोजन करायचं, आर्किटेक्ट आणि आहेत ना, हे सगळेच आहेत ना. हे पहा हे आमचे चोपदार आहे ना, हे नाही त्या मंदिराच्या जीर्णोद्धार तर 2100 रुपये चोपदार आणि देणगी. अरे गंगा उलटीच वाढायला लागली ना. होणार, काय करू, काळजी करू नका. 25 वर्षाची सेवा केली दत्तात्रेयाची, ती दत्तात्रेयाचं काम होणार आणि ते करणार. आणि या वर्षात ते काम सुरू करायचं म्हणजे करायचंच, काहीच अडचण नाही. त्या मातोश्रीची ती इच्छा पूर्ण करायची म्हणजे पूर्णच करायची. इथं आता संकल्प करूनच आपल्याला उठायचं सगळ्यांनी. बस आपला एवढा सप्ताह कामी लागला, 25 वर्ष कामी लागलं की हा सप्ताहाचा संकल्प करूनच उठायचं की मंदिराची सुरुवात थोड्या दिवसात मुहूर्त काढून. काका लवकर मुहूर्त काढा, म्हणजे आत्ताच नका काढून, येतं तुमचं लईच जलद काम असतं. त्यांचं मला लईच आवडते काका. एकीकडे पोथी वाचतात, एकीकडे मोबाईलवर बोलत आहेत, माईकवर बोलत आहेत, सगळं बोलत आहेत. लईच मस्त आहे. म्हणजे त्यांचं ते किती म्हणजे हे त्यांचं मंत्रातच म्हणजे
आपल्या सगळ्यांचा मराठी भव्य हॉटस्पॉट महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह पवार वस्ती खराबवाडी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे. निमंत्रक शंकर शेठ कृष्णाजी पवार, श्री राजेंद्र कृष्णाजी पवार, श्री बाळासाहेब कृष्णाजी पवार. मार्गदर्शक हबप श्री अनिल महाराज वाळके. कीर्तनकार दिनांक श्री हनुमान महाराज डांबे. कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख. कीर्तनकार श्री भरत महाराज थोरात. कीर्तनकार श्री आसाराम महाराज बडे. कीर्तनकार श्री ज्ञानेश्वर माऊली कदम. कीर्तनकार श्री महंत अमृत महाराज जोशी. कीर्तनकार श्री आत्माराम महाराज शास्त्री. कीर्तनकार श्री बाबासाहेब महाराज इंग्रज. कीर्तनकार श्री प्रकाश महाराज बोधिले. कीर्तनकार श्री उल्हास महाराज सूर्यवंशी. कीर्तनकार श्री शंकर महाराज पांचाळ. कीर्तनकार श्री अनिल महाराज वाळके यांचे काल्याचे कीर्तन. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.